हॅलो, नमस्कार आणि गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर आज आहे आमच्या घरी तुळशीचं लग्न. सर्वांना मी कालच आमंत्रण दिलेलं होतं. तर चला पाहूया माझ्या तुळशीच्या लग्नाची तयारी. तर ही आहे तुळशीच्या ओटीचं सामान. यात आहेत बांगड्या, आरसा, कंगवा, टिकली, मंगळसूत्र सर्व काही यात आहे. हे तांदूळ ओटीला, ह्या अक्षदा, पाणी, हा प्रसाद बनवला आहे, पंचामृत, सर्व काही सामान आहे तुळशीचे. आणि छोटीशी अशी मी रांगोळी काढली आहे, कारण पाणी आलेलं होतं आणि आमच्या कॉलनीत पाणी आलं की सर्व दारात पाणी मारतात, त्यामुळे मी छोटीशी रांगोळी काढली होती. आणि हे गोपाल, हे असं बोरं, आवळा, चिंच, पूजेचं साहित्य मांडलेलं आहे. मी जागा कमी असल्यामुळे मी जेवढं जमेल तेवढं केलेलं आहे, पण जागा भरपूर असल्यावर अजून सुंदर डेकोरेशन करता येतं. ही आमची तुलसी माता कशी दिसते आहे सांगा. लाल कलरची साडी घातली आहे मी, मंगळसूत्र, वस्त्रमाळ वगैरे सर्व घातलेले. पूजा कशी मांडली आहे ते सुद्धा सांगा. जसं जमेल तसं केलं मी मित्रांनो. आणि अचानक तुळशीचं लग्न ठरवलं मी तिला न विचारता. आम्ही द्वादशी दिवशीच तुळशीचं लग्न लावतो, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. ही छोटीशी ओढणी टाकली आहे त्याच्यावरती. आणि हे तुळशीचे मामा दोन्ही साईडनी उभा आहेत, पाहिले का तुम्ही, म्हणजेच ऊस. परत एकदा महापूजा कशी मांडली आहे मी. आणि तुळशीची ओटी पण भरली आहे बघा. पीस, त्याच्यावरती ते बांगडे, मंगळसूत्र, आरसा, असं सर्व काही सौभाग्याचे अलंकार ठेवून ओटी भरतात तुळशीची, वस्त्रमाळ वगैरे. आणि दरवर्षीप्रमाणे मी समरला तुळशीचं लग्न लावायला सांगते, कारण की समृद्धीचे पप्पा आणि मी मंगळाष्टक वगैरे म्हणतो, त्यामुळे समरने व्यवस्थित पूजा केलेली आहे. आणि आता तो आरती करत आहे. भरपूर जणं कॉलनीतली त्या दिवशी तुळशीचं लग्न असल्यामुळे उपस्थित नव्हती, तरी आहेत तेवढीच जणं आहेत पहा, सर्वजणं आजूबाजूची. समर छान प्रकारे आरती करतो आहे. आणि आरती मी मस्तपैकी डीजेला लावलेली होती साऊंडला, पण कॉपीराईट येतं म्हणून मी म्यूट केलेला आहे. आंतरपाठ दोघा जणांनी धरलेला आहे, समृद्धीच्या पप्पांनी आणि तिकडनं समरच्या मित्रांनी. मंगळाष्टिका खूप सुंदररित्या आवाज पण येत होता पूर्ण कॉलनीमध्ये. खूप सुंदर असं वातावरण झालेलं होतं. आजूबाजूची पण येता जाता पाहत होती मस्त. तर मी तुम्हाला सर्वांना तुळशीच्या लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण दिले होते. तुम्ही कोण कोण माझ्या तुळशीच्या लग्नाला उपस्थित आहात हे पण नक्की कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. बाय.